नमस्कार. आजच्या वेळेत काय बघायचं आहे? इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 2.3 मधलं प्रश्न क्रमांक 8वा. काय दिलं आहे? भागाकार करा आणि तो सोप्या रूपात लिहा. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला गुणाकार वगैरे दिले होते, त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बेरीज वजाबाकी वगैरे दिली होती. आता आपल्याला भागाकार करायचा आहे आणि तो सोप्या रूपात लिहायचा आहे. तर 4 गणितं दिले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला 2 गणितं बघायची आहेत, ही आणि ही. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही 2 बघूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली 2 बघूया. वर्गमूळ 98 भागिले वर्गमूळ 2. हे कसं सोडवणार ते आपल्याला बघायचं आहे. सुरुवातीला काय करायचं आपल्याला? हे आपण अशा पद्धतीने लिहूया, भागिले वर्गमूळ 2. ओके. त्याच्यानंतर तर वर्गमूळ चिन्ह दोघांना एकच देऊया, 98 भागिले 2. ओके. आता 2ने भाग जात असेल तर घालून घ्यायचं आहे. 2 चौक 8, 1 शिल्लक राहिला, 2 9 18, 49. ओके. वर्गमूळ 49. आता वर्गमूळ 49 कुठल्या संख्येचा वर्ग आहे? 7चा. ओके. म्हणजे 7 हे उत्तर आलं आहे. अशा प्रकारे पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? 7. वर्गमूळ 98 भागिले वर्गमूळ 2 याचं उत्तर किती आलं आहे? 7. आता दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न पण सेम अशाच पद्धतीने सोडवायचा आहे. वर्गमूळ 125 भागिले वर्गमूळ 50. ओके. तर आता आपण हे खाली लिहूया असं, वर्गमूळ 125 भागिले वर्गमूळ 50. ओके. बरोबर. आता दोघांना एकच वर्गमूळ चिन्ह देऊया, 125 भागिले 50. आता भाग जातो काय बघूया. 50ने तर याला भाग जाणार नाही, 25ने जातो आहे भाग. 25 दुने 50, 25 पाच 125. 25ने तुम्हाला भाग जात नसेल तर, म्हणजे घालवता येत नसेल, 25चा पाडा एखाद्याला येत नसेल तर 5चा पाडा तरी येतो ना. 5च्या पाड्याने भाग गेले, 5 के 5, 5 0 0. ओके. इथे 5 दुने 10, 25 शिल्लक राहिले, 5 5 25. ओके. हे बघा, आता तरी 5ने परत भाग जातो. 5 दुने 10, 5 5 25, 5/2. वर्गमूळ 5/2. ओके. 25चा पाडा एखाद्याला येत नसेल तर आता हेच उत्तर आहे लास्ट. इथे भाग जात नाही आहे, त्याच्यामुळे काही घालवायची काही गरज नाही आपल्याला. तर वर्गमूळ 125 भागिले वर्गमूळ 50चं उत्तर किती आलं? वर्गमूळ 5/2. ओके. तर पुढच्या वेळेमध्ये आपण तिसऱ्या आणि चौथं गणित बघूया. धन्यवाद.